इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। भारतीय तटरक्षक दलात 690 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 25 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात जीडी झालं, त्याचबरोबर डीबी झालं, यांत्रिक झालं, तर ह्या पदांसाठी जे हे भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पहिली गोष्ट वयोमर्यादा कमी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे जास्त कॉम्पिटिशन इकडे नसते आणि त्याचबरोबर पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे। 50 मार्काचा यामध्ये पेपर होणार आहे आणि 50 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले एससी/एसटी कॅटेगरीसाठी 17 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे। जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 50 पैकी 20 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले आहे आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। दोन्ही पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, एक लक्षात ठेवा। तर चान्स आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, या पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही जी भरती अग्निवीर सारखी नाही आहे, तर ही जी भरती आहे हे परमनंट भरती आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि सिलेक्शन जरी झालं आपलं या भरतीमध्ये तर पगार 21,700 ते 69,100 दरम्यान आपल्याला पगार भेटणार आहे आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये वयोमर्यादा कमी ठेवण्यात आले, त्यामुळे भरपूर मुले महाराष्ट्रातील इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। तर खूप कमी मुले इकडे फॉर्म भरतात, जास्त चान्स आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। वयोमर्यादा यामध्ये कमी ठेवण्यात आले आणि पासिंग सुद्धा कमी ठेवण्यात आले, नेगेटिव्ह मार्किंग वगैरे नाही आहे यामध्ये। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 22 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे असाल तर, आणि तुम्ही एससी/एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आले, एससी/एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही, एक लक्षात ठेवा। तर जे पण विद्यार्थी एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात 2 पद आहे। तर पहिलं जे पद आहे हे जे डीबीचं आहे त्याला डोमेस्टिक ब्रँच म्हटलं जाते आणि या पदामध्ये फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही आणि ह्या पदामध्ये पेपर फक्त एकच होणार आहे डीबी पदामध्ये, डोमेस्टिक ब्रँच पदामध्ये। आणि दुसरं जे पद आहे तर ते या ठिकाणी जीडीचं, तर यामध्ये आपण 12वी पास पाहिजे आणि मॅथ फिजिक्स विषय आपला असला पाहिजे तरच आपल्याला जीडी पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे जनरल ड्युटीमध्ये। आणि जीडी पदामध्ये 2 पेपर जीडी पदामध्ये या ठिकाणी आपले होणार आहे, लक्षात ठेवा 2 पेपर आपले यामध्ये असणार आहे। भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपलं असणार आहे मेडिकल। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर सर्वात पहिले मी तुम्हाला डीबी पदाबद्दल माहिती सांगतो। तर त्याला डोमेस्टिक ब्रँच म्हटलं जाते, 10वीच्या लेवलचं हे पद आहे। तर यामध्ये पेपर एकच असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 पैकी जे पासिंग यामध्ये ठेवण्यात आले आहे तर एससी/एसटी कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर यामध्ये पासिंग ठेवण्यात आले आहे आणि त्याचबरोबर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे या पेपरमध्ये। आणि आपल्याला 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, 45 मिनिटांमध्ये आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, तर तुक्के सुद्धा आपल्याला मारायचे आहे। 60च्या 60 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून यायचं आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये।
तर अशा प्रकारे आपला पहिला पेपर या ठिकाणी DB डोमेस्टिक ब्रँच पदामध्ये होणार आहे। यामध्ये एकच पेपर आहे आणि दुसरं जे पद आहे तर ते आहे GDचं, तर ते 12वीच्या लेवलचं आहे। तर यामध्ये 2 पेपर आहे। तर GD पदामध्ये एक पेपर 60 मार्कासाठी होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पहिले तर पहा गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 15, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर आपल्याला तुक्के वगैरे मारायचे 60च्या 60 प्रश्नावर टिक करून यायचा, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर विचार केला GD पदामध्ये 60 पैकी SC ST कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। त्याचबरोबर GD पदामध्ये 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। तर एवढी यामध्ये कमी पासिंग ठेवण्यात आले। आणि त्याचबरोबर GD पदाचा पहिला पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर सुद्धा आपला GD पदामध्ये होणार आहे। तर GDचा दुसरा जो पेपर असणार आहे त्यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 50 मार्काचा हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 मिनिटाचा आपल्याला टाइम यामध्ये फक्त भेटणार आहे। आणि या पेपरमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे, 50च्या 50 प्रश्नावर आपल्याला या ठिकाणी टिक करून यायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे दुसऱ्या पेपरमध्ये, दोन्ही पेपरामध्ये यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे GD पदामध्ये। आणि पासिंगचा जर आपण विचार केला दुसऱ्या पेपरमध्ये 50 पैकी, तर यामध्ये 50 पैकी SC ST कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 17 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे। जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 50 पैकी 20 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे। आणि अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर होणार आहे। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये फिजिकल असणार आहे। तर ग्राउंडचा जर विचार केला तर 157 सेंटीमीटर उंची यामध्ये मागितलेली आहे। त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायची आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, रनिंग पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 7 मिनिटाच्या वरती गेला तर त्यांना जागेवर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर नॉर्मली ग्राउंड आहे, 7 मिनिटात कोणीही या ठिकाणी मारून देते। प्रॅक्टिस जरी केली आपण 2-3 महिने तरी सुद्धा आपला 7 मिनिटापर्यंत टायमिंग येऊन जाते 1600 मीटर रनिंगचा। त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट यामध्ये तर तो आहे 20 स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे, त्याला उठक बैठक सुद्धा म्हटलं जाते। आणि तिसरा जो इव्हेंट यामध्ये तर ते 10 पुशअप आपल्याला मारावं लागणार आहे। तर अशा प्रकारे जे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची निवड प्रक्रिया आहे। सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल होणार आहे, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। आता इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, तर 5 समुद्रामध्ये आपली यामध्ये ड्युटी असते आणि इंडियन नेव्ही सारखे जे वर्दी असते तटरक्षक दलांच्या आणि त्यांचं जे काम असते, जे पण अतिरेकी असते, जे पण तस्करी त्या ठिकाणी करते तर त्यांना पकडणं, तर हे काही त्यांचं काम असते। त्याचबरोबर जे पण बाहेरून जे अतिरेकी आपल्या इकडे येते तर त्यांना पकडणं हे काम या ठिकाणी त्यांचं असते। तुम्ही पाहिलं असेल की बरंच काही ड्रग्स वगैरे पकडते ते, ठीक आहे, त्याचबरोबर काही आतंकवादी सुद्धा ते पकडते, लक्षात ठेवा। तर हे काही काम त्यांचं असते आणि त्यांच्या समोर ज्या तटरक्षकच्या समोर जे इंडियन नेव्ही वाल्यांची ड्युटी असते। अशी निवड प्रक्रिया आजच्या घडीतच थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।